रत्नागिरी शहर जसं आंब्यासाठी प्रसिद्ध आहे ना, तसं रत्नागिरी शहरात सुद्धा हे खवय्ये आहेत. रत्नागिरीकर नेहमी वेगवेगळे आपले खवय्ये वेगवेगळ्या ठिकाणचे आपले सकाळच्या नाश्त्याचे वेगवेगळे दालनं शोधत असतात. रत्नागिरीकर आणि मिसळ हे एक वेगळं नातं आहे. रत्नागिरी शहरातल्या अनेक हॉटेलमध्ये दर्जेदार मिसळ मिळवण्याच्या आजही अनेक ठिकाणं आहेत आणि काही ठिकाणं ग्राहक किंवा खवय्ये शोधून काढतात आणि आपल्या मित्रांना सांगतात, अरे अरे ह्या हॉटेलमध्ये चांगल्या प्रकारची मिसळ मिळते. आणि मिसळ आणि रत्नागिरीकर यांचं एक वेगळं नातं असं आहे की सकाळचा नाश्ता हा रत्नागिरीकर बरेचसे हे मिसळ आणि पाव याच्यावरतीच करतात आणि त्याच्यातून त्यांना एक वेगळा आनंद मिळतो, गप्पा टप्पा होतात. रत्नागिरी शहराचा विचार केला तर अगदी रेल्वे स्टेशन पासून अगदी बघितलं तर आपल्या मांडवीपर्यंत अनेक असे हॉटेल्स आहेत की केवळ मिसळीसाठीच प्रसिद्ध आहेत आणि त्या मिसळीचा आनंद रत्नागिरीकर नेहमीच घेत असतात. साधारणपणे रत्नागिरी शहराचा विचार केला तर 10,000च्या आसपास लादी पाव हे निवड मिसळी सोबतच संपतात. एवढी विक्री या मिसळीच्या माध्यमातून रत्नागिरीकरांच्या माध्यमातून होते. आणि मिसळ म्हटलं की अतिशय दर्जेदार व तिखट असेल, त्याच्यामध्ये दही टाकून असेल किंवा कोल्हापुरी मिसळीचा स्वाद सुद्धा काही ठिकाणी दिला जातो आणि अशा पद्धतीने मिसळीचा एक वेगळा आनंद रत्नागिरीकर अनेक वर्ष लुटतात. हॉटेल आणि रत्नागिरीकर यांचं नाटक काय सांगायला नको. दिवाळीच्या दिवशी तर काही हॉटेल्स बंद असतात आणि त्यामुळे इतक्या रांगा हॉटेलमध्ये लागलेल्या असतात का त्या गोड पदार्थांचा तिखट काहीतरी खावं या हेतूने रत्नागिरीकर दीपावलीच्या दिवशी प्रत्येक हॉटेलात गर्दी केलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे मिसळ आणि रत्नागिरीकर हे वेगळंच नातं आहे. आणि मिसळीमधला कांदा असेल, त्या मिसळीमधली पापडी असेल की मिसळीचा लज्जतदार रस्सा असेल, तर तो कोल्हापुरी पद्धत असेल किंवा कबड्डी पद्धत असेल, तर रत्नागिरीकर नेहमीच या मिसळीवरती फिदा झालेले आहेत. आणि रत्नागिरी शहरातल्या सकाळच्या वेळेला आपण जर नजर टाकली तर प्रत्येक हॉटेलमध्ये जाणाऱ्या ग्राहकाचा 80% ऑर्डर ही मिसळ पावची असते. त्यामुळे मिसळीचा आनंद मग काळ्या वाटाण्याची मिसळ असेल त्याच्यामध्ये किंवा हिरव्या वाटाण्याची मिसळ असेल, तर रत्नागिरीकरांचा आवडीचा विषय म्हणजे रत्नागिरीतली मिसळ आणि खवय्यांचं ठिकाण अनेक असतात. मिसळ आणि पाव हे दोन रत्नागिरीकरांचा अतूट नातं आहे आणि अनंतकाल हे चालत राहणार आहे असं एकंदरीत ह्या विषयावरून दिसून येतं, या गर्दीतून दिसून येतं. टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.